आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित। 7वा वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून राज्यातील शासकीय, जिल्हा परिषदा तसेच निवृत्ती वेतन धारकांना माहे जून पेड इन जुलै वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदर नमुना शासन निर्णयामध्ये एनपीएस धारक निवृत्ती वेतन धारकांना 7व्या वेतन आयोगाचा हप्ता रोखीने तर भविष्य निर्वाह निधी योजना लागू असणाऱ्यांना सदर 7व्या वेतन आयोगाच्या 5व्या हप्त्याची रक्कम ही व्याजासह जीपीएफ खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। परंतु ज्या कर्मचाऱ्यांचे डीसीपीएस किंवा एनपीएस खाते नसतील अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत दिनांक 5 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। श्री शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्या संदर्भातील पत्रानुसार डीसीपीएस आणि एनपीएस खाते नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत सहाय्यक संचालक विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रती परिपत्रक सादर करण्यात आले आहे। सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की डीसीपीएस किंवा एनपीएस खाते नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने मिळण्याबाबत श्री शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मार्फत निवेदन प्राप्त झाले असून सदर निवेदनावर पुढील कार्यवाही स्तव व मार्गदर्शनास्तव विनंती करण्यात आलेली आहे। धन्यवाद। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर जीआर तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।